माझी कुजबुज वेदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार। आपल्या लग्नाची तारीख ठरली आहे बरं का? काय सांगतेस काय? हो, 28 सप्टेंबर। काका मला खरंच खूप काळजी वाटते। आधीचे मृत्यूपत्रामुळे तो माझ्यापासून दुरावलाय, त्यात आता ही प्रियंका। बामरीचे मृत्यूपत्र बनवलं त्याची एक झेरॉक्स कॉपी मला हवी होती, कारण ते मृत्यूपत्र मला अजिबात मान्य नाही आणि म्हणून मी त्या संदर्भात कोर्टात केस करण्याचा विचार करतोय। आपण त्यांना सोडवून नाही का आणू शकत? हे सगळं तुझंच होतं, तुझंच आहे आणि पुढेही तुझंच राहणार आहे। नेहा, थँक्स। थँक्स फॉर दिस। त्या वरुण सुभेदार आणि शारदाचं नक्कीच काहीतरी चाललंय। माझ्या मते त्यांच्यात कसलं तरी डील झाला असणार, पण नक्की काय हे मला शोधून काढावंच लागणार। पण कसं? डायरेक्ट शारदालाच विचारलं तर? पण ती सांगेल? हो, सांगेल, नक्की सांगेल। हॅलो शारदा, मी बोलतोय। कशाला फोन केला? मला भेटायचंय तुला। इतक्या वेळा सांगून सुद्धा कसं कळत नाही तुम्हाला की मला तुम्हाला भेटायचं नाहीये? पण मला भेटायचंय। आज फ्री असशील तर मी घरी येतो। त्याचा काहीही उपयोग होणार नाही। तुम्ही मला कितीही भेटायचा प्रयत्न केला तरी माझ्या मनातला तुमच्या विषयीचा तिरस्कार कमी होणार नाही। पण मी कुठे म्हणतोय कमी कर म्हणून? तुला हवं तसं वाग। तुला तिरस्कार करायचा आहे कर, रागवायचंय रागव, मारायचंय मार। तू तुझं काम कर, मी माझं काम करेन। मला तुझ्याकरता नाही, माझ्याकरता तुला भेटायचंय। आज वेळ आहे तुला? याआधी वेळ विचारून आला होतात का? मग आत्ताच का विचारताय? म्हणजे वेळ आहे तुझ्याकडे? माझं उत्तर मिळालं मला। चल भेटूया। अहो पण काय झालं? समजूत काढलीस ना तिची? मी समजावून समजणार आहे तिला? समजण्याच्या पलीकडे गेली ती। कसं होणार या मुलीचं काही कळत नाही मला। मलाही फार काळजी वाटते हो तिची। एवढ्या मोठ्या घरात लग्न होऊन जाणार आहे ती
तिच्या या असल्या वागण्याने तिने जर काही प्रॉब्लेम्स क्रिएट केले ना, आपल्याला मान खाली घालायची वेळ येईल. नाही, असं काही होणार नाही. काळजी करू नकोस. मानसी हुशार मुलगी आहे ग. कुठे हट्ट करायचा कुठे नाही करायचा तिला चांगलं कळतं. आणि आपण आई वडील आहोत ना तिचे, त्यामुळे आपल्याजवळ हट्ट चालणारच ना. पण एकदा लग्न होऊन ती त्या घरी गेली आणि तिच्या डोक्यावर जबाबदारी आली ना की नक्की अक्कल येईल तिला. बघ, देव करो आणि तसंच होवो. हॅलो. हॅलो, अहो कुठे आहात तुम्ही? मानसी तू? हो, मानसीच बोलतीये. कुठे आहात तुम्ही? तुम्ही मला फोन करणार होतात, एकदाही नाही केलात. आठवत आहे ना, का विसरलात? हो आठवतंय, पण मी पण खूप काम होतं, हेच ना? पण तेही खरंच आहे ना, खरंच खूप काम आहे. अहो पण तुमचं काम ऑफिस आवर्समध्ये असतं ना, मग निदान त्यानंतर तरी भेटू शकतो आपण. हो भेटू शकतो ना. मग भेटा ना एकदा तरी. हो भेटायचं तर आहेच. मग आपण तुमच्या ऑफिस आज संपल्यावर भेटूयात. आज? हे बघा, दुसरं तिसरं कुठलंही कारण सांगू नका, नाही तर मी सरळ तुमच्या ऑफिसमध्ये येऊन धडकेन. नाही नाही नाही, तू 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 येऊ नकोस इथे. मी भेटतो ना तुला आज. कधी? ऑफिस संपल्यावर. ठीक आहे. किती वाजता आणि कुठे? ते मी तुला कळवतो फोन करून. बरं, मी वाट बघते. बाय बाय. बोला, आता काय बोलायचं तुम्हाला? त्या वरुण सुभेदार सोबत कसलं डील करतेस तू? डील? कसलं डील? तुझी एक जागा आहे नागपुरात, जी तुझ्या नवऱ्याची होती पण त्यानंतर तुला मिळाली. ती जागा तू वरुण सुभेदारला विकतेस, राईट? तुम्हाला कुणीतरी चुकीची माहिती दिली. शारदा, खोटं बोलू नकोस. तुला ते येत नाही. हो, मला खोटं बोलता येत नाही आणि तुम्हाला ते चांगलंच येतं. येस, ऑफकोर्स, यायलाच पाहिजे. आपल्या खोटं बोलण्यामुळे जर कोणाचं भलं होत असेल तर खोटं बोलावंच लागतं. हर्षवर्धन, पण तुम्ही माझ्याशी जे खोटं बोललात त्यांनी कोणाचंच भलं झालं नाही. ना तुमचं, ना माझं, ना तुमच्या बायकोचं. असो, तो विषय नको आता. फक्त एवढंच जाणून घेण्यासाठी आला होता की आणखी काय विचारायचंय? आणखी काय विचारायचं मला? नाही, मला गंमत वाटते तुमची. काहीतरी कारण काढून रोज तुम्ही इथे येता. तुम्हाला अजूनही आशा आहे ना की माझ्या वागण्यात काही फरक पडेल म्हणून? नक्कीच. माणसाने कायमच आशावादी राहायला हवं शारदा. आशेवरच जग जिवंत आहे, कायम आहे. आणि म्हणूनच मी सुद्धा शेवटपर्यंत अशीच आशा करणार की एक ना एक दिवस तुझ्या मनात माझ्याबद्दल पुन्हा एकदा प्रेम निर्माण होईल, आपुलकी निर्माण होईल. एनिवे, त्या वरुण सुभेदार बरोबर तू जे काही डील करतेस ते कर, पण जरा सांभाळून. तो बिल्डर आहे, खूप पोचलेला माणूस आहे. तुला तो कधीही धोका देऊ शकतो. म्हणून जे काय करायचं ते सांभाळून कर. नीट विचार करून पाऊल टाक. हसायला काय झालं? हे तुम्ही मला सांगताय? तुम्ही माझा जो विश्वासघात केला
मला दगा दिला. त्यानंतर ताक सुद्धा मी फुंकून पिते. तुम्ही माझी काळजी करू नका, मी माझं बघून घेईन. ॲज यू विश. पण मी नेहमी तुझ्या भल्याचा विचार करतो म्हणून तुला वॉर्निंग द्यायला आलो होतो. कारण माझं तुझ्यावरती अजूनही प्रेम आहे, एवढंच सांगायचं होतं. बाय. शेवटी तुम्ही आलात म्हणायचं. मला वाटलं मला माशा मारायला लावता तिच्या. नाही, शक्यतोवर मी दिलेली वेळ पाहतो. रिअली गुड. नाही म्हणजे कशाला भेटायला बोलवलं होतं? सहज काहीतरी बोलायचं होतं. काय? आपलं लग्न ठरल्यापासून आपण असं निवांत मोकळेपणाने भेटलोच नाही होत. एकमेकांविषयी, एकमेकांच्या आवडीविषयी, स्वभावाविषयी काहीच माहिती नाही आहे आपल्याला. फायनली आपल्याला एकमेकांबरोबर आयुष्य काढायचंय. सो एकमेकांना जाणून घ्यायला हवं, राईट? हो. बोला ना काहीतरी. मी म्हणजे मी काय बोलू, मला काही सुचत नाही. काहीही बोला. तूच बोल ना. ठीक आहे. मी तुम्हाला कशी वाटते? म्हणजे माझ्यात तुम्हाला असं काय दिसलं की तुम्ही माझ्याशी लग्न करायला तयार झालात? मी सुंदर आहे दिसायला? हो. आणखीन काय दिसलं माझ्यात? हां, सांगा ना. काय झालं? काही नाही, काही नाही. ॲक्च्युली मी खूप थकलोय. आपण जायचं का? म्हणजे हवं तर मी तुला घरी सोडतो. जाता जाता आपण बोलूया हवं तर. ओके. शार्दूल, अगं काय किती वेळ? सॉरी. हा चुकी. आणलीस मृत्यूपत्राची कॉपी? हो, ही घे. अरे वा, मला तर अजिबात वाटलं नव्हतं की इतक्या सहजासहजी तुला राजाराम पांढरे कॉपी देतील. नाही, त्यांनी नाही दिली मला. मग मी भांडलो तेव्हा मला मिळाली ती. प्रियंका, आता कॉपी तर मिळाली आहे, पण पुढे काय करायचं? अरे पुढे काय? ही कॉपी घेऊन एखाद्या चांगल्या वकिलाला भेटायचं. थांब, मला जरा वाचू दे. तू वाचून काय करणार आहेस? अरे मी कधीच कोणाचं मृत्यूपत्र वाचलं नव्हतं म्हणून.
तुझा माझ्यावर विश्वासच नसेल तर नाही हे बघ अगं प्लीज असा विचार करू नकोस. प्रियंका तुझ्यावर विश्वास नाही ठेवणार मग कोणावर विश्वास ठेवणार? ह्या जगात तूच एक आहेस जिच्यावर मी विश्वास ठेवू शकतो. थँक्स. कुठे गेले असतील? फोनही उचलत नाहीयेत. सध्या यांच्यावर असलेल्या टेन्शनमुळे ते जोपर्यंत घरी येत नाहीत तोपर्यंत जीवात जीव येत नाही. किमान किमान एक फोन तरी करायचा. ताई जेवण तयार आहे, चला जेवायला. नाही हे आल्याशिवाय मी जेवत नाही ना. ते आले की मी जेवेन. आधी जेवला का? हो ते जेवले, पण तुम्ही अशी किती वेळ वाट पाहत बसणार आहे त्यांची? चला गरम आहे तोपर्यंत जेवा. नाही हो, मी त्यांच्याशिवाय जेवत नाही, माहिती आहे ना तुम्हाला. नेहमीच मी त्यांच्याबरोबरच जेवते. हो आता नेहमीची गोष्ट राहिली नाही. म्हणजे आता तुम्ही 2 जीवांच्या आहात की नाही. तुम्ही लाख रात्रभर जागाल हो त्यांच्यासाठी, पण त्या तान्ह्या बाळाचं काय? त्याच्या भुकेचा विचार नको करायला. नाही पण त्यांना एकट्यालाच जेवावं लागेल ना. अहो ते काय आमच्या ह्यांच्यासारखे अशिक्षित आहेत का एवढ्याशा तेवढ्याशा गोष्टींवर चिडायला? उलट अशा स्थितीत तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही ना तरच ते चिडतील. अहो पण ते काही नाही, चला जेवायला. अलभ्य लाभ अलभ्य लाभ. आज साक्षात हर्षवर्धन भोसले माझ्या घरात. का सध्या तुझ्या घरी कोणी दुसरं येत आहे त्यामुळे मला बघून आश्चर्य वाटलं का तुला? तुला शार्दूल बद्दल बोलायचंय का? देयर यू. हे काय हर्ष? प्रेम, माझं प्रेम. तुझ्यासारखा खोटा माणूस मी आजपर्यंत पाहिला नाही. पाहणारे नाहीस कारण जगात दुसरा हर्षवर्धन नाही. हर्ष सोड. का आता माझा स्पर्श सुद्धा तुला आवडेन असं झालं? सवय झाली शार्दूलची. शट अप हर्ष. बोल काय काम आहे? कशासाठी येणं केलंस? वाटलं तुला भेटावं, तुझ्यासोबत छान गप्पा माराव्या, तुला घेऊन डिनरला जावं. तुला काही प्रॉब्लेम नाही ना आपण बाहेर जाऊन पुढे जेवलो तर? आहे म्हणजे सोबत डिनर करण्यावर काही प्रॉब्लेम नाही आहे, पण बाहेर जाण्यावर आहे. त्यापेक्षा आपण घरीच जेवलो तर काही हरकत आहे? माझी काहीच हरकत नाही. आणखीन एक, आपण फक्त सोबत डिनरच करणार आहोत, बाकी काही नाही. का? कारण तुला आता हे एक्सेप्ट केलंच पाहिजे की आपल्यात आता काहीही संबंध नसणार आहेत. आपल्यातले सगळे संबंध संपलेत आता. आणि मी हे ॲक्सेप्ट नाही केलं तर तू एका खूप मोठ्या बातमीला मुकशील. कसली बातमी? माझ्याकडे धनाजीराव मानेंचं विल आहे.